Hello and welcome to our today's session of EST Environment Studies. तर आपण लास्ट सेशन मध्ये युनिट नंबर 3 सुरुवात केलेली आहे, त्याचा ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण इकोसिस्टीम आणि बायोडायव्हर्सिटी काय होतं हा आपला टॉपिक आहे. तर लास्ट सेशन मध्ये आपण जो टॉपिक कव्हर केलेला होता तो होता 3.1 इकोसिस्टीम आणि आज जो आपण कव्हर करणार आहोत तो आहे 3.2 बायोडायव्हर्सिटी. म्हणजे पुढचे पॉइंट्स असणार आहेत 3.3 बायोडायव्हर्सिटी असेसमेंट, थ्रेट्स अँड हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला बायोडायव्हर्सिटी एक ओव्हरव्ह्यू घेऊया की बायोडायव्हर्सिटी काय असते. तर पहिला त्याची डेफिनेशन घेऊया आपण की बायोडायव्हर्सिटी कशी डिफाइन करता येतं. The biodiversity is the shortened form of two words, that is biological and diversity. आता ह्याच्यावरून आपल्याला कळतं की बायोलॉजिकल हा एक वर्ड असणार आहे आणि डायव्हर्सिटी हा एक वर्ड आहे. ते दोन्ही कंबाईन करून आपण काय केलेलं आहे, बायोडायव्हर्सिटी हा शब्द तयार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय काय असणार, इट रेफर्स टू ऑल द व्हरायटी ऑफ लाईफ दॅट कॅन बी फाउंड ऑन अर्थ. फॉर एक्झाम्पल प्लांट्स, एनिमल्स, फंगी, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, अशा प्रकारचे जे आपल्याला लाईफ म्हणजे ऑल व्हरायटी ऑफ लाईफ, ज्या जिवंत वस्तू किंवा जिवंत प्राणी असतील, पक्षी असतील, वनस्पती असतील, ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी येतात तो आपण बायोडायव्हर्सिटी मध्ये कन्सिडर करतोय. जसे की आपले प्लांट्स असतील, एनिमल, फंगी आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स, as well as the communities that they form the surrounding which they are live. म्हणजेच आता जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असणार आहेत आपल्याकडे आपल्या बायोडायव्हर्सिटी मध्ये किंवा आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये, त्यांनी काय करतात, बऱ्यापैकी कम्युनिटी त्यांची एक तयार करतात. जसं की आता मनुष्य प्राणी राहतोय तर आपण काय सोसायटी तयार करतो, जसं झाड असेल तर ते जंगल तयार करतात. अशा प्रकारच्या ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असणार आहेत, लिव्हिंग थिंग्स असणार आहेत, ते काय करतात, ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कम्युनिटी त्यांनी तयार करतात. तर आता बायोडायव्हर्सिटी मध्ये बरेचशा लेवल्स आहेत. तर लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी काय आहेत ते बघूया. तर लेवल्स मधला पहिला जो पॉइंट आहे तो आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. तर जेनेटिक मध्ये काय येणार, जीन्स असणार आहेत, म्हणजे की ते पारंपरिक कशा रीतीने चालत असणार आहे. इट इन्क्लुड्स द जेनेटिक व्हेरिएशन्स विदिन द स्पीसीज. म्हणजेच एका प्रजातीमध्ये त्याचे त्याचे जीन्स असतात, म्हणजे आपण म्हणतो की पिढी दर पिढी म्हणतो ना आपण, सिमिलर तशा प्रकारे एखाद्या स्पीसीज मध्ये ज्या प्रकारच्या जनरेशन किंवा जेनेटिक व्हेरिएशन्स असतात त्याला आपण म्हणतो की जेनेटिक असणार आहेत म्हणते. म्हणजेच इट इन्क्लुड्स द जेनेटिक व्हेरिएशन्स within the species both among geographically separated population and among individuals within single population. म्हणजेच जिओग्राफिकल पण सेपरेट झालेल्या पॉप्युलेशन्स, म्हणजे सध्या स्थायी रूपाला एका ठिकाणी आहेत पण ते सेपरेट होऊन दुसऱ्या स्थायी रूपाला गेलेत, तसे पण येणार. आणि जे इंडिव्हिज्युअल असणार आहेत जे स्वतः स्वतंत्र राहतात एकाच ठिकाणी, इंडिव्हिज्युअल म्हणजे जे स्वतः असतात, आणि जे सिंगल पॉप्युलेशन म्हणजे ह्या दोन्ही प्रकारच्या ज्या असतात, म्हणजे एकाच स्पीसीज मध्येच व्हरायटी ऑफ जीन्स असतात, मग त्याचे कलेक्शन कसं असणार, ते जिओग्राफिकली भलेही सेपरेट असतील त्यांनी पण येणार, आणि जे इंडिव्हिज्युअली पण सिंगल असेल पॉप्युलेशन वाईज तर त्यांनी दोन्ही आपल्याला जेनेटिक डायव्हर्सिटी मध्ये त्या गोष्टी दोन्ही पण येतात, ज्या जीन्स वरती अवेलेबल म्हणजे डिपेंडेंट असतात त्या. त्यानंतर आता ते स्पीसीज डायव्हर्सिटी. तर स्पीसीज काय असतात हे आपल्याला माहित आहे. इट इन्क्लुड्स फुल रेंज ऑफ स्पीसीज फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम टू द जायंट्स अँड mammoth varieties of plants and animals. For example, single cell viruses and bacteria, etc. and multicellular plants, animals and fungi. तर स्पीसीज म्हणजे काय, एक ठराविक प्रकारची प्रजाती. याच्यात काय येतात, बऱ्यापैकी मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात किंवा जायंट्स येतात किंवा व्हरायटी ऑफ प्लांट्स, एनिमल्स येतात. सिंगल सेल्ड व्हायरसेस, आता सिंगल सेल मल्टी सेलचे व्हायरस काय असणार आहेत, कोणकोणत्या प्रकारचे जीव असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया कोणता असतो, हे प्रकारच्या ज्या असतात गोष्टी त्या सगळ्या आपल्याला स्पीसीज डायव्हर्सिटी मध्ये येतात. जसे की मल्टीसेल्युलर प्लांट्स पण येतात, मल्टीसेल्युलर एनिमल्स पण येतात, मल्टीसेल्युलर फंगी पण येतात. ज्या स्पीसीज रिलेटेड असतात त्या गोष्टी आपल्याला
स्पीसीज डायव्हर्सिटी मध्ये येतात. And the third level of biodiversity is ecosystem diversity. Ecosystem मध्ये आपल्याला काय असणार आहे की it studies variation in the biological communities in which the species that exist in interact. म्हणजेच जी बायोलॉजिकल कम्युनिटी आपल्याकडे आहे किंवा जी आता एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला प्रेझेंट आहे, तर ते कुठे एक्झिस्ट करते किंवा कोणती एक्झिस्ट करते आणि कशी इंटरॅक्शन करते. तर इकोसिस्टीम मध्ये आपल्याला बायोलॉजिकल कम्युनिटी असतात, त्यात व्हरायटी ऑफ स्टडीज असतात, त्यामध्ये कम्युनिटी असतात बायोलॉजिकलच्या कम्युनिटी इन विच स्पेसिस दॅट एक्झिस्ट अँड इंटरॅक्ट. म्हणजे कोणकोणत्या स्पेसिस सध्या एक्झिस्ट मध्ये आहेत आणि कोणकोणत्या स्पेसिस आहेत ते इंटरॅक्ट कसं करतात, ह्या गोष्टी आपण काय करतो इकोसिस्टीम मध्ये घेतो स्टडीसाठी. आता हा झाला पॉइंट लेवलचा. तर नेक्स्ट पॉइंट येतो तो म्हणजे व्हॅल्यू अँड द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे आता बायोडायव्हर्सिटी मध्ये लॉस कोणकोणत्या प्रकारचे असणार आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे ह्याच्यावर आपण आता डिस्कशन करणार आहोत. द कन्सेप्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी रिफ्लेक्ट्स अन इंटररिलेशन अमॉंग इट्स 3 कॉम्पोनंट्स. तर बायोडायव्हर्सिटी मध्ये काय असणार आहेत, बरेचसे कॉम्पोनंट्स असणार आहेत. आता बायोडायव्हर्सिटी मध्ये आपल्याला सध्या 3 कॉम्पोनंट्स आहेत, तर त्याचं काय असणार आहे, इंटररिलेशन असणार आहे. त्याचं कोणत्या ते आपल्याला ह्याच्यात बघायचं आहे. बायोडायव्हर्सिटी इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली अक्रॉस द ग्लोब. तर ग्लोबली जर आपण बघितलं, विचार केला, तर बायोडायव्हर्सिटी प्रत्येक ठिकाणी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. काही एरियात कमी आहे बायोडायव्हर्सिटी किंवा काही एरियात जास्त आहे किंवा कुठं नाहीच आहे, अशा प्रकारे एवढा काय फरक पडत नाही. पण ओव्हरऑल जर चेक केला आपण ग्लोबली, तर काय आहे, बायोडायव्हर्सिटी प्रॉपरली युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. इट इज सबस्टन्शियली ग्रेटर इन सम एरियाज दॅन इन अदर्स. म्हणजे काही असे पण भाग आहेत की काही ठिकाणी जास्त आहे आणि काही ठिकाणी कमी आहे, पण बऱ्यापैकी त्या एरिया वाईज त्या एन्व्हायरमेंट वाईज तर त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी त्या प्रमाणात आहे. स्पीसीज डायव्हर्सिटी इन्क्रीजेस फ्रॉम द पोल्स टुवर्ड्स द ट्रॉपिक्स. तर ज्या स्पीसीज असतात आपल्या डायव्हर्सिटी मध्ये त्या इन्क्रीज काय करतात फ्रॉम द पोल्स टुवर्ड द ट्रॉपिक्स. ट्रॉपिक्स म्हणून एक कन्सेप्ट आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये आहे. ट्रॉपिक्स काय होतंय आपण मागच्या सेशन मध्ये बघितलेलं आहे. तर लेवल 1 च्या लेवल 2 च्या टॉपिक आहे, आपण डिस्कशन केलेलं आहे. फ्रॉम टुवर्ड्स द ट्रॉपिक्स, द ट्रॉपिकल मॉइस्ट फॉरेस्ट which covers only 57% of Earth's land area possesses as much as over 50% of the world's species. तर जे ट्रॉपिकल आपल्याला लेवल होत्या किंवा ट्रॉपिकल रिजन म्हणतो आपण, किंवा ज्या डायव्हर्सिटी इन्क्रीज होण्याचं कुठून होतात, तर ते पोल टुवर्ड्स द ट्रॉपिक्स मधून होतात. जे ट्रॉपिक्स आपल्याकडे आहेत त्या ट्रॉपिक मध्ये आपल्याला ट्रॉपिकल मॉइस्ट फॉरेस्ट अशा प्रकारचे पण फॉरेस्ट आहेत आपल्या अर्थवर, की जे ट्रॉपिकल लेवल पण असतात आणि त्याच्यात मॉइस्ट फॉरेस्ट म्हणून आपण त्याला म्हणतो, विच कव्हर्स 57% ऑफ अर्थ लँड. तर जे ट्रॉपिकल मॉइस्ट फॉरेस्ट असणार आहेत या प्रकारचे जे फॉरेस्ट, तर ते बऱ्यापैकी 57% आपल्या पृथ्वीच्या तलावर आहेत आणि possesses as much over 50% of the world species. म्हणजे जवळपास ज्या जगभरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज आहेत जे काही प्राणी किंवा त्या प्रजाती असणार आहेत त्या 50% च्या भागामध्ये येतात, आढळतात. म्हणजे 57% भाग आपल्याला मॉइस्ट फॉरेस्ट आहे, तो की ट्रॉपिकल मॉइस्ट फॉरेस्ट आहे आणि त्याच्यात 50% ज्या प्रजाती आहेत त्या बऱ्यापैकी आपल्याला या स्पीसीज 50%च्या एरियामध्ये मिळतात. तर पुढचा पॉइंट येतो तो येतो बायोडायव्हर्सिटी. त्याच्यात काय पॉइंट येतो तो म्हणजे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर बायोडायव्हर्सिटी मध्ये बऱ्याच प्रकारे लॉस होतात. तर ते लॉस कोणकोणत्या प्रकारचे होणार आणि लॉस काय काय फरक पडणार, तर ते आपण डिस्कस करूया. की biodiversity is diminished or destroyed in a number of ways, either by natural changes or by human disruption. तर आपल्याला हे कळालं की आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी डिस्ट्रॉयझन म्हणजे लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी 2 प्रकारे होतो. एकतर
नॅचरल वे न होतं किंवा नॅचरल चेंजेसमुळे होतं, किंवा जर ह्युमनचा भाग असेल म्हणजे ह्युमन इंटरप्टेड असेल किंवा डिस्टर्बटेड असेल, तर ह्या दोन गोष्टी मेन आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी मध्ये. The loss of even a single species is considered as a tragedy, as each form of life is a natural storehouse of irreplaceable substances, the genetic materials. आता आपल्याला माहित आहे की आपल्या पृथ्वी तलावरती बऱ्याचशा स्पीसीज आहेत, म्हणजे भरपूरशा वेगवेगळ्या प्रजाती आहेत. प्राण्यांच्या असतील, पक्ष्यांच्या असतील, वनस्पतीच्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याकडे प्रजाती आहेत, त्याच्यामधील कोणत्याही एका प्रजातीचा लॉस झाला किंवा कोणत्याही एका प्रजाती लुप्त होणे म्हणतो आपण, लुप्त होत चालल्या किंवा संख्या कमी होणार, हा भाग आहे तो आपण काय म्हणतो, ट्रॅजेडी म्हणतो. ही अशी ट्रॅजेडी झालेली आहे. आणि each form of life is a natural storehouse. आता काही गोष्टी ठेवायला आपल्याकडे कसं असतात, डेटा स्टोअर करायला आपल्याकडे डेटा वेअरहाऊस असतात. तसं आपला जो अर्थ असणार आहे, आपलं जे एन्व्हायरमेंट असणार आहे, ते स्टोअर हाऊस ऍज अ काम करणार आहे नॅचरल साठी. जे की आपले प्राणी असतील, पक्षी असतील, वनस्पती असतील, जे जीवजंतू असतील, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असणार आहेत, तर ते कुठे स्टोअर होणार आहेत, आपल्या नॅचरल स्टोअर हाऊस मध्ये, म्हणजेच आपल्या अर्थमध्ये, अर्थवरती, जे की आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये स्टोअर होतात, म्हणजेच ते आपले वस्ती करून तिथं ते राहतात. त्याला आपण म्हणतो की स्टोअर हाऊस, नॅचरल स्टोअर हाऊस ऑफ इररिप्लेसेबल सबस्टन्सेस, द जेनेटिक मटेरियल्स. आता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःचे एक जेनेटिक्स असतं, त्याचे स्वतःचे जेनेटिक्स असतं, म्हणजे प्रत्येक त्याची पर्टिक्युलर एक स्पेसिफिक प्रजाती असते. मग ते प्रजाती लुप्त होत गेल्या तर त्याचा आपण काय म्हणतो, त्याचा एक लॉस झाला त्या बायोडायव्हर्सिटी मधल्या त्या सबस्टन्ससाठी, पर्टिक्युलर सबस्टन्ससाठी. त्यानंतर कॉजेस ऑफ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता लॉस कसं होतं किंवा काय काय होतं, कोणकोणत्या पद्धतीचा होतो हे आपल्याला कळालं. तर याची कारण काय काय असणार आहेत, की याचं कॉजेस काय असणार आहेत, ते का होतं. तर पहिला पॉईंट येतो तो म्हणजे नॅचरल कॉज, जो की आपल्याला माहिती आहे की नॅचरल कॉज मध्ये काय काय होतं. सेकंड पॉईंट येतो तो म्हणजे ह्युमन कॉज एक्सटेन्शन. एक्सटेन्शन म्हणजे लॉस किंवा म्हणतो आपण डिप्लेशन म्हणतो त्याला, की ते नष्ट होत जाणे. आणि ह्युमन कॉज मध्ये आपल्याला दोन पॉईंट्स येतात, तो म्हणजे मेजरिंग बायोडायव्हर्सिटी अँड द व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे बायोडायव्हर्सिटीचं मेजरिंग कसं होतं आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे त्या बायोडायव्हर्सिटीसाठी. तर पहिला पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत तो आहे नॅचरल कॉजेस ऑफ लॉस ऑफ biodiversity. Now, the species that is replaced by their children are not completely lost. म्हणजे प्रजाती वाईज प्रजाती, म्हणजे आपण म्हणतो की जनरेशन बाय जनरेशन त्यांच्या प्रजाती वाढतात किंवा कमी होतात. तर ज्या प्रजाती त्यांच्या नवीन चिल्ड्रन असणार आहेत, म्हणजे जे नवीन पिढी असणार आहे, त्याने जर रिप्लेसमेंट केलं असेल तर त्याला आपण लॉस म्हणत नाही. हा आपला पॉइंट असणार आहे की जी मेन प्रजाती आहे तीच जर लुप्त झाली आहे, त्याची दुसरी जनरेशन आलीच नाही, तर त्याला आपण लॉस म्हणतो. पण जर पहिली जी पिढी आहे, पहिली पिढी आहे अशी आहे किंवा पहिल्या पिढीनंतर दुसरी पिढी आली आहे, पहिली पिढी काही कारणास्तव त्याचं विघटन झालं, तर पण दुसरी पिढी आपल्याकडे आहे, त्यामुळे त्याला आपण कम्प्लिटली लॉस्ट म्हणू शकत नाही, कारण त्यांच्याच फॅमिली मेंबर मधला कोणता ना कोणता जीव असतो आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये. The much larger modern horse. The much larger modern house, for instance, has replaced the tiny hypothesis that is called as low horse. But most of the genes probably still survive in the distinct children. आता हा जो टाइप असणार आहे किंवा हे जे जीन्स असणार आहे ते कशाचा आहे, हॉर्सचा असणार आहे, जो की अगोदरच्या काळात जुना होता तो होता लो हॉर्स. लो हॉर्स म्हणजे लहान हॉर्स होता आपला, की जो हायपोइसिस असणार आहे, ही जी प्रजाती आहे ती ओव्हरकम किंवा रिप्लेस केली कोण, मॉडर्न हॉर्सनं, जो की आता लार्ज असणार आहेत, मोठे असणार आहेत, जे आपण बघतो टीव्ही मध्ये किंवा डे टू डे लाईफ मध्ये बघतो त्या गोष्टी. तर त्याला त्याने रिप्लेस केलं, पण ते प्रॉपर त्याचं म्हणजे कसं म्हणायचं आता त्याला, की त्याला प्रॉपर रिप्लेसमेंट झाली किंवा त्याचा प्रॉपर ती जी प्रजाती होती किंवा ही जी प्रॉपर प्रजाती होती पर्टिक्युलर जी हायपोइसिस आहे ती, तर त्याचे मोस्ट ऑफ द जीन्स असणार आहेत ते प्रोबॅबली स्टील सर्वाइव्ह असणार कुठं, डिस्टिंक्ट चिल्ड्रन मध्ये. तर हे प्रॉपरली लुप्त झालेलं नाही आहे, पण ह्याचे जे जीन्स असणार आहेत, त्याच्या ज्या प्रजातीमधल्या थोडाफार
काय म्हणतो त्याला कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत किंवा जे बेसिक पॉइंट असणार आहेत ते दुसऱ्या प्रजातीमध्ये पण सध्या सर्व्हाइव्ह करत आहेत, जे की वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे ते ऑफस्प्रिंग असणार आहेत किंवा आपण म्हणतो त्याला चिल्ड्रन्स असणार आहेत, तर ते सर्व्हाइव्ह करतात. त्यानंतर दुसरा पार्ट येतो तो म्हणजे ह्युमन कॉज्ड एक्सटिंक्शन. एक्सटिंक्शन म्हणजे आपण म्हणतो लॉस किंवा विघटन पावणे किंवा ते लुप्त होत जाणे. Man has a long history of dependence on the biological resource. Hence, the depletion of resources is obvious. आता सगळ्यांना माहित आहे की वर्षानुवर्ष पासून जसं की अश्मयुगातून होतं की आपला जो मनुष्य प्राणी आहे, जो आपण आहे, तो मोस्ट ऑफ द डिपेंडेंट आहे तो म्हणजे बायोलॉजिकल रिसोर्सेस मध्ये. तो मोस्ट ऑफ द डिपेंडेंट आहे, तो एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला ज्या रिसोर्सेस मिळतात कोणते असतील ते अन्न असतील, वस्त्र असेल, निवारा असेल, या सगळ्या कोणत्याही प्रकारचे रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत त्या बायोलॉजिकल रिसोर्स ते आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला मिळतात आणि मनुष्य प्राणी त्याच्यावर जास्त डिपेंडेंट आहे. तर ते रिसोर्सेसचे डिप्लेशन होणं हे ऑब्वियस आहे बिकॉज ते वर्षानुवर्ष यूज मध्ये होत आहे. We have reduced biological abundance and driven species into extinction. आता जास्त यूज, आता म्हणाले की ओव्हर यूज झाल्यावर काय काय परिणाम होतात, एक्स्ट्रा यूज झाल्यावर आपल्याला काय काय परिणाम होतात किंवा बॅलन्स हल्ला इम्बॅलन्स मध्ये झाला तर काय काय फरक होतात ते आपल्याला माहित आहे. अशा प्रकारे जे बायोलॉजिकल अबंडन्स असणार आहे किंवा जे स्पेसिस ड्रिव्हन असणार आहेत, एक्सटिंक्शन म्हणजे काय, लुप्त होणे, नाश होणे, अशा प्रकारे असणार आहे. मग जो आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये बायोलॉजिकल किंवा जे नवीन स्पेसिस असणार आहेत ह्याच्यामध्ये जो काही लॉस झालेला आहे त्याचा कारणीभूत कोण असणार आहे, तो आहे मनुष्य प्राणी. Vast uses of bones provide enough evidence that our ancestors have hunted upon animals mercilessly. आता बोन म्हणजे काय म्हणतो आपण, हाड. आता ओव्हर यूज म्हणतो आपण किंवा ओव्हर युसेज म्हणतो, जे काय असणार आहे हाडांचा ओव्हर यूज असणार आहे, तो झाल्यामुळे आपले जे अँसेस्टर्स असणार आहे म्हणजे आपले जे पूर्वज असणार आहेत त्यांनी काय केल्यात, जे जंगली प्राणी असतील किंवा कोणत्या प्रकारचे प्राणी असतील ज्याच्याकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत असेल तर त्यांची शिकार करून त्यांच्या हाडांपासून आपला फायदा बघितलेला आहे वर्षानुवर्षापासून, आणि त्यांची जी हत्या असणार आहे किंवा त्यांची शिकार असणार आहे ती मर्सिलेसली केलेली आहे. म्हणजे ती काय म्हणायचं त्याला आता, की कोणत्याही प्रकारचा हे काळजी न करता घेतली आहे अशा प्रकारे. The loss of species and ecosystems extracts a high price. The water, the air, fertile soils and productive seas as a common resource are all products of healthy biological system. तर ह्या जे रिसोर्सेस आपल्याला माहिती आहेत, वॉटर असेल, सॉइल असेल, एअर असेल, अशा प्रकारचे जे सिस्टीम असणार इकोसिस्टीम मध्ये आपल्याला मिळतात, तर त्या करणार काय, त्या एक हेल्दी बायोलॉजिकल सिस्टीम तयार करतात. The scale of human impact on the global biodiversity is huge because सगळ्यात जास्त जी लोकसंख्या असणार आहे ती आहे मनुष्य प्राण्याची लोकसंख्या, आणि मनुष्य प्राणी मॅक्सिमम टाइम साठी जे एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला अवेलेबल रिसोर्सेस असणार आहेत त्याच्यावर तो डिपेंडंट आहे आणि तो डायरेक्टली आपल्या बायोडायव्हर्सिटी वरती डिपेंडंट आहे. तर जे ह्युमन कॉज एक्सटिंक्शनचे जे इम्पॅक्ट असतील ते डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल, त्याच्याचा एक छोटासा आपण टेबल घेतलेला आहे की डायरेक्ट इम्पॅक्ट कोणकोणते पडतील आणि इनडायरेक्ट इम्पॅक्ट कोणकोणते पडतील. तर डायरेक्ट इम्पॅक्ट मध्ये पहिल्या गोष्ट काय येतो ते म्हणजे हंटिंग अँड फूड गॅदरिंग. म्हणजे वर्षानुवर्षे जे अश्मयुगापासून चालवलं जातं की प्राण्यांची शिकार करणे आणि त्यांच्यापासून आपण मांस आपण घेणे. त्यानंतर फिशिंग असेल, ट्रेड इन ॲनिमल प्रोडक्ट्स असतील, ॲनिमल प्रोडक्ट्स पासून म्हणजे ॲनिमल पासून यूज करून जे जे प्रोडक्ट्स तयार करतात तशा प्रकारे, वुलन असतील, फिश ऑइल असेल, अशा प्रकारचे ज्या कोणत्याही वस्तू असतील जे ॲनिमल पासून तयार केले त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट ऑफ ॲनिमल प्रोडक्ट. त्यानंतर हार्वेस्टिंग वाईल्ड प्लांट्स हा एक डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. त्याच्यानंतर आहे पेट अँड सायंटिफिक ट्रेड, आणि त्यानंतर तो प्रिडेटर अँड पेस्ट कंट्रोल. आता हे जे लेफ्ट साइडचे आपल्याला दिसतात ते आहेत डायरेक्ट इम्पॅक्ट्स, आणि दुसरे आहेत ते म्हणजे इनडायरेक्ट इम्पॅक्ट्स. ते कोणते आहेत, हॅबिटेट डिस्ट्रक्शन. तर हॅबिटेट म्हणजे कोणते लोकॅलिटी असणार स्पेशल, त्याचे डिस्ट्रक्शन होणार. त्यानंतर एक्झोटिक स्पीसीज इंट्रोडक्शन्स
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीजचे इंट्रोडक्शन होत असताना, त्यानंतर नवीन नवीन प्रकारच्या डिसीज येणार आपल्याला, जे आता मार्केटमध्ये किंवा जे आतापर्यंत झालेले नव्हते त्याच्या प्रकारचे. त्यानंतर पॉप्युलेशन इन्क्रीज होतच आहे आपल्याकडे. त्यानंतर येतो तो म्हणजे जेनेटिक असिमिलेशन्स. आता ह्या प्रकारच्या गोष्टी डायरेक्ट इम्पॅक्ट आणि इनडायरेक्ट इम्पॅक्ट मध्ये इन्क्लुडेड होतात. पुढचा पॉईंट येतो म्हणजे मेजरिंग बायोडायव्हर्सिटी. म्हणजे बायोडायव्हर्सिटी कसं मेजर करणार आपण. डायव्हर्सिटी can be defined as the number of species found in a community. Biodiversity refers to the species richness of the area. म्हणजे ज्या एरियामध्ये, ज्या कम्युनिटीमध्ये ज्याच प्रकारचे स्पीशीज आपल्याला मिळतात त्याला काय म्हणतो आपण, रिचनेस ऑफ द एरिया अकॉर्डिंग टू दॅट स्पीसीज अवेलेबल और द स्पीसीज फाउंड इन द पर्टिक्युलर एरिया, दॅट इज कॉल्ड एज रिचनेस ऑफ दॅट एरिया. त्यानंतर मेजरिंग मध्ये आपल्याला काय करतो, अल्फा डायव्हर्सिटी हा एक पॉईंट येतो. यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे पॉईंट असणार आहेत. तर अल्फा डायव्हर्सिटी मध्ये काय असणार आहे, इट इंडिकेट्स द नंबर ऑफ स्पीसीज इन अ सिंगल कम्युनिटी. द इंडेक्स कॅन बी युज्ड टू कंपेअर द नंबर ऑफ स्पीसीज इन डिफरंट इकोसिस्टम टाईप. आता काय करणार आहे, नंबर ऑफ स्पीसीज सिंगल कम्युनिटी मध्ये किती असणार आहेत हे आपण अल्फा डायव्हर्सिटी मध्ये कन्सिडर करतो. आणि त्याच्यामध्ये आपण इंडेक्स पण यूज करतो कम्पॅरिझन साठी, की किती नंबर ऑफ आपल्याकडे स्पीसीज अवेलेबल आहे आणि कोणकोणत्या प्रकारच्या स्पीसीज कोणकोणत्या इकोसिस्टम मध्ये किंवा आपल्या इकोसिस्टम मध्ये आपल्याला अवेलेबल आहेत ह्या बघायचं काम. तर दुसरी डायव्हर्सिटी आहे ती आहे बेटा डायव्हर्सिटी. अल्फा झाला, बीटा झाला, आता बीटा आहे. It indicates the degree to which species composition changes along an environmental gradient. म्हणजे काय, डिग्री ऑफ म्हणजे इंडिकेट्स द डिग्री टू विच स्पीसीज कंपोजिशन चेंजेस. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे कोणत्या एरियामध्ये कोणकोणत्या स्पीसीज मध्ये किती प्रकारचे चेंजेस होतात किंवा कंपोजिशन मध्ये किती प्रकारचे चेंज होतात आपल्या एखाद्या एन्व्हायरमेंट मध्ये. तर हे आपण बीटा डायव्हर्सिटी मध्ये बघतो. आणि दुसरी लास्ट आहे, तिसरा पॉइंट आहे तो आहे गामा डायव्हर्सिटी, अल्फा बीटा गामा. It indicates the rate at which additional species are encountered as geographical replacements within a habitat type in different localities. म्हणजे कोणकोणत्या एरियामध्ये कोणकोणत्या लोकॅलिटीमध्ये जिओग्राफिकल रिप्लेसमेंट झालेले आहे त्या पर्टिक्युलर लोकल एरियामध्ये, आणि कोणकोणत्या नवीन प्रजाती आपल्याला इंट्रोड्यूस झालेल्या आहेत आणि त्याचा रेट किती आहे, किती प्रकारे त्याचा रेट असणार आहे, ह्या गोष्टी आपण गामा मध्ये बघतो. त्याच्यानंतर पॉइंट येतो तो आहे व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी, की बायोडायव्हर्सिटी मध्ये व्हॅल्यू कशी असणार. Ecosystems and species provide an enormous range of goods and other service, immediate as well as long-term material as well as spiritual and psychological, which are vital to our well-being. म्हणजे इकोसिस्टम मध्ये ज्या काही प्रकारच्या प्रजाती असणार आहेत त्यामध्ये त्यांची रेंज असेल, परत कोणकोणत्या प्रकारचे गुड्स अँड सर्व्हिस असणार आहेत किंवा अदर सर्व्हिस असणार आहेत, कोणकोणत्या इमिडिएट असणार आहेत, किती लॉंग पर्यंत ते काम करतात, बऱ्याच प्रकारचं मटेरियल असणार आहे, स्पिरिच्युअल असणार आहे, सायकोलॉजिकल असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी मध्ये घेतो. The value of the Earth's biological resource can be broadly be classified into, म्हणजे त्याच्यात क्लासिफिकेशन आले. तर क्लासिफिकेशन कसं असणार आहे, डायरेक्ट व्हॅल्यूज. पहिला जो पॉइंट आहे तो आहे डायरेक्ट व्हॅल्यूज, दॅट इज कन्झम्पटिव्ह अँड प्रोडक्टिव्ह युसेज. तर ह्याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स होतात, तर डायरेक्ट व्हॅल्यू मध्ये आपल्याला येतो तो म्हणजे फूड रिसोर्सेस असणार. फूड म्हणजे काय, आपण जे रोज आपल्याला खाद्यपदार्थ अवेलेबल होतात ते की असणार आहे, ग्रेन्स असतील, व्हेजिटेबल असेल, फ्रूट असेल, नट्स असेल, टी, कॉफी, टोबॅको, लिकर, ऑइल फ्रॉम द प्लांट सोर्स अँड मीट, फिश, एग, मिल्क किंवा मिल्क प्रोडक्ट्स असतील, हनी असेल, जे काही आपल्याला फूड मटेरियल अवेलेबल मिळतं ते आपण काय म्हणतो डायरेक्ट व्हॅल्यूज. आणि डायरेक्ट व्हॅल्यूला आपण काय म्हणतो कन्झम्पटिव्ह अँड प्रोडक्टिव्ह युसेज मध्ये. कन्झम्पटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह, कन्झम्पशन कसं करणार आहे त्याच्यातनं प्रोडक्शन कसं होणार आहे ह्या गोष्टी आपण त्याच्यात बघतो. आणि अदर सर्व्हिसेस रिसोर्सेस मध्ये आपण काय बघतो की कोणत्या मेडिसिन असतील, फ्युएल असेल, टिंबर असेल, हाऊस होल्ड ऍक्सेसरीज असतील, फॉडर असतील,
फायबर असेल, फर्टिलायझर, वूल, लेदर, पेंट, रिझिन्स, वॅक्स, दॅट इज ऑर्नामेंटल प्लांट्स असतील, रबर असेल, क्रीम, सिल्क, फिदर्स, डेकोरेटिव्ह. जे फूड सोडून बाकी काही जे आपल्याला जीवनावश्यक गोष्टी असतात त्या आपण काय म्हणतो, अदर रिसोर्सेस मध्ये कन्सिडर करतो. तर डायरेक्ट व्हॅल्यूज नंतर आता दुसरी व्हॅल्यू येतात ती म्हणजे येणार आहे इनडायरेक्ट व्हॅल्यूज. तर इनडायरेक्ट व्हॅल्यूज मध्ये काय येतं, तर ते नॉन कन्झम्पटिव्ह युसेजेस अँड ऑप्शन फॉर द फ्युचर. तर जसं डायरेक्ट मध्ये काय होतं, कन्झम्पशन आणि प्रोडक्शन होतं. आता ह्याच्यामध्ये काय आहे, नॉन कन्झम्पशन आणि ऑप्शन फॉर द फ्युचर. तर पहिला पॉईंट येतो कार्बन फिक्सिंग थ्रू द फोटोसिंथेसिस विच प्रोव्हाइड्स द सपोर्ट सिस्टम फॉर द स्पीसीज. तर फोटोसिंथेसिस प्लांट मध्ये यूज करतात हे आपल्याला माहिती आहे. प्लांट स्वतः फोटोसिंथेसिस द्वारे त्यांचं अन्न पदार्थ तयार करतो. मग याच्यामध्ये काय करतो आपण, कार्बन फिक्सिंग म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं फिक्सिंग करायचं असतं. पॉलिनेशन, जीन फ्लो एक्सेट्रा. पॉलिनेशन म्हणजे काय, जीन म्हणजे काय आणि जीनचा फ्लो काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इनडायरेक्ट व्हॅल्यू मध्ये आपण कन्सिडर करतो. The third point is maintaining water cycles, recharging groundwater and protecting watersheds. तर जी वॉटरची आपली सायकल असणार आहे की पाऊस पडतो, पाणी साठवून ठेवतो आपण, त्याचे बाष्प होते, अशा प्रकारच्या वॉटर सायकल असणार आहे. त्या मेंटेन करायचं काम करायचं, ग्राउंड वॉटर रिचार्ज कसं करायचं त्याचं काम करायचं, प्रोटेक्ट करायचं, आपले जे वॉटरचे जे सोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे ते सगळे आपल्याला मेंटेन करून ठेवायचे आहेत. Buffering from the climate extreme conditions such as flood and droughts. म्हणजेच काही वेळेला महापूर येतो, काही वेळेला ओला दुष्काळ किंवा सुका दुष्काळ येतो, महापूर, अशा प्रकारच्या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला एक्स्ट्रीम कंडिशनला बफर करावं लागतं. त्यानंतर पॉईंट येतो तो म्हणजे सॉइल प्रोडक्शन अँड प्रोटेक्शन फ्रॉम द इरोजन. जे आपल्याला इरोजन होतं जे की आपल्या सॉइल असणार आहे, तर ते प्रोडक्शन आणि प्रोटेक्शन करायचं आहे इरोजन पासून. तर ह्या इनडायरेक्ट व्हॅल्यूज मध्ये आपल्याला सगळे पॉइंट्स येतात. तर त्यानंतर 6वा पॉइंट असणार आहे तो आहे मेंटेनिंग इसेन्शियल न्यूट्रिएंट सायकल्स. म्हणजे ज्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात त्या न्यूट्रिएंट्सचा फ्लो कसा असतो, न्यूट्रिएंट फ्लो असतो तो मेंटेन करायचं काम. फॉर एक्झाम्पल कार्बन असेल, नायट्रोजन आणि ऑक्सिजन अशा प्रकारचे जे गॅस आपल्याला अवेलेबल मिळतात, तर त्या प्रकारचे न्यूट्रिएंटचे सायकल असतात तो मेंटेन करायचं काम आपल्याला करायचं असतं. Absorbing and decomposing pollutants, organic waste, pesticides, air and water pollutants. Regulating climate at both macro and micro levels. तर डिकम्पोजिशन म्हणजे काय आपल्याला माहित आहे, तर ते ऑर्गॅनिक वेस्ट मध्ये कसं करायचं, पेस्टिसाइडचं कसं करायचं, त्याचं ऍब्सॉर्बिंग कसं करायचं, कुठून किती ऍब्सॉर्ब होणार, वॉटर मधून किती पॉल्युटंट्स आपल्याला येणार, ते कुठे डिकम्पोज करायचं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि जे क्लायमेट वरती चेंज होतो किंवा जे लेवल असतात मायक्रो लेवल किंवा मॅक्रो लेवल, तर हे रेग्युलेटेड क्लायमेट काम करायचं पण व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी मध्ये शिकतो. प्रिझर्विंग रिक्रेडेन्शियल, एस्थेटिक्स, सोशिओ कल्चर, scientific, educational, ethical and historical values of natural environments. तर ह्या ज्या गोष्टी असल्या आपल्याकडे ते फक्त प्रिझर्व करायचं काम करायचं असतं व्हॅल्यूज मध्ये. तर आजच्या सेशन मध्ये आपण इतका सगळा पॉइंट कव्हर केलेला आहे. तर जो आपण पॉइंट मेन कव्हर केला आहे तो आहे बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मध्ये आपण त्याचे डेफिनेशन डिस्कस केलेले आहे, त्याच्या लेवल डिस्कशन केलेलं आहे, प्लस त्याची लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी डिस्कस केलेला आहे, त्याचे कॉजेस काय असणार आहेत त्या लॉसचं ते डिस्कस केलेलं आहे, कोणामुळे होणार आहेत ते डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पर्टिक्युलरली त्याच्या डीप मध्ये डिस्कशन केलं आहे, त्याचे इम्पॅक्ट आपण डिस्कस केलेले आहेत. बायोडायव्हर्सिटी कसे मेजर करतात, कोणकोणत्या पॉईंट्सने मेजर करतात, अल्फा, बीटा, गामा. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी मध्ये व्हॅल्यू कशी असणार, व्हॅल्यू ऑफ बायोडायव्हर्सिटी काय काय असणार आहे, तर कोणकोणत्या प्रकारच्या व्हॅल्यू असणार आहे, डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट आहे, या प्रकारच्या व्हॅल्यूज असणार आहे. तर इतका पार्ट आपण ह्या सेशन मध्ये कंडक्ट केलेला आहे. पुढचा जो पार्ट असेल तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट करणार आहोत.